नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे ओम वागतकर आणि आज आपण बघणार आहोत जॉमेट्री पार्ट 1 महाराष्ट्र स्टेट बोर्ड स्टँडर्ड 10. मी आतापर्यंत प्रॅक्टिस सेट 1.1 सॉल्व्ह केलेला आहे. तर आता याच्या पुढचा पार्ट बघूया. चला, तर आज आपण डिस्कस करूया सिमिलॅरिटीज ऑफ अ ट्रायंगल. ट्रायंगल आहे सिमिलर कसे असतील ऑफ अ ट्रायंगल्स. ठीक आहे, सपोज म्हणत आहे तुमच्याकडे बघा दोन ट्रायंगल आहेत आपल्याकडे. ट्रायंगल घेऊता सिमिलर आणि कॉन्ग्रुएन्सी मध्ये काय डिफरन्स आहे बघूता. एक ट्रायंगल आहे आणि हा एक ट्रायंगल आहे. सपोज हा दिला PQR. मला सिमिलॅरिटी आणि जर कोणी कॉन्ग्रुएन्सी मध्ये जर डिफरन्स विचारला तर सिंपल मी उत्तर देईल. कॉन्ग्रुएन्सी म्हणजे हुबेहूब हा ट्रायंगल याच्यासारखा असणार, याची करस्पॉन्डिंग साइड याच्या इक्वल असेल, ही साइड म्हणजे थोडक्यात सांगायचं A to Z या ट्रायंगलचे इन्फॉर्मेशन, एरिया असेल, सगळं काही जे असेल या ट्रायंगलचं ते या ट्रायंगलच्या इक्वल असेल. पण सिमिलॅरिटी मध्ये तसं नसतं मित्रो. सिमिलॅरिटी मध्ये जर आपण कन्सिडर केला हा ट्रायंगल व्यवस्थित बघा. ठीक आहे, बघा आता या ट्रायंगलची मी एक्झॅक्ट दुसरी जर फिगर काढायची मी कॉपी करतो, तर ही तुम्ही स्मॉल फिगर काढली तर हे या ट्रायंगलला सिमिलर झाला. ठीक आहे, आणि अजून जर आपल्याला सिमिलर ट्रायंगल करायचं असेल तर बघा मी इकडे काढू शकतो. तर हे ट्रायंगल या सगळ्यांना सिमिलर झाला. तुम्हाला काय दिसत आहे, वेगळेपणा काय वाटत आहे? सर एकच ट्रायंगल आहे पण परंतु डिफरन्स काय दिसत आहे? तिन्ही ट्रायंगल मी म्हणाले एकमेकांना काय झाले, सिमिलर झाले. परंतु याच्यामध्ये एक गोष्ट वेगळी अशी आहे, ट्रायंगलच्या साइडची लेंथ डिफरंट आहे. या ट्रायंगलच्या साइडची काहीतरी लेंथ आहे, यांची काहीतरी लेंथ आहे. बट इफ यू आर लुकिंग टू एव्हरी अँगल then you will see that each and every angle has the same measurement. Yes, हे आणि हे पण अँगल सेम आहे. हा सी अँगल, हा सी अँगल, हा सी पण सेम आहे. एक्झाम्पल सांगत आहे, जर आम्ही 50 म्हणलं तर मित्र हा पण 50 असेल, हा पण 50 असेल, हा 60 असेल तर हा 60 असेल, आणि हा पण 60 असेल, आणि हा 70 असेल तर हा पण 70 आणि हा पण 70. तर काय सांगितलं त्याच्यातून काय भेटलं की सिमिलर ट्रायंगल्सच्या करस्पॉन्डिंग साइड्सच्या प्रपोर्शन मध्ये असतात आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यांचे अँगल्स हे कॉन्ग्रुएंट असतात. ओके, चला तर बघूया की दोन ट्रायंगल सिमिलर होतात कसे. बऱ्याचशा स्टुडंटला हीच प्रॉब्लेम येते की सिमिलर त्यांना सांगताच येत नाही की दोन ट्रायंगल सिमिलर आहेत का नाही. कसं सांगावं सर? खूप सिंपल आहे, त्यासाठी काही टेस्ट असतात. एक्झाम्पल बघा, हे आता मी उगाच ट्रायंगल रफ केले पण कोणी नाही. चला बघा आता नाव घेऊ आपण परत PQR. व्यवस्थित आहे का? मी हा काहीतरी अँगल आहे मेजरमेंट करत आहे, या अँगलची काहीतरी, या अँगलची काहीतरी मेजरमेंट करत आहे आणि या अँगलची काहीतरी मेजरमेंट करत आहे. इकडे मी अनादर एक ट्रायंगल घेतला. व्यवस्थित ऐकायचं आता. हे 90 डिग्री खूपच वियर्ड दिसत आहे, असं घेऊया. ओके, ABC असा ट्रायंगल आहे. व्यवस्थित ऐकायचं आता. इथंच चुकतं बऱ्याच जणांचं. बघा, आपला हा अँगल काहीतरी आहे, हा अँगलचं मेजरमेंट काहीतरी आहे, आणि या ए अँगलचं मेजरमेंट काहीतरी आहे. बघा, तर तुम्ही इकडे बघू शकता, याचं जे मेजरमेंट आहे ते या अँगलचं आहे. सध्याला मी साईडचं काही कन्सिडर करणार, फक्त अँगल बघा, करस्पॉन्डन्सी बघत आहोत. हा कॉन्ग्रुएंट आहे याला आणि हा अँगल कॉन्ग्रुएंट आहे या अँगलला. जर मी असं नाव घेतलं ट्रायंगल PQR, करस्पॉन्डंट, हे करस्पॉन्डिंगचे चिन्ह आहे. कसे करस्पॉन्ड म्हणजे याच्या लगत कोण आहे ट्रायंगल PQR, तर पी अँगल कोणाशी कॉन्ग्रुएंट आहे? ए. तर तुम्ही इथून पण ट्रायंगल ए पासूनच नाव सुरू करणार. नंतर Q हा कोणाशी इक्वल आहे? Q हा C इक्वल आहे म्हणून C. नंतर R हा कोणाशी इक्वल आहे? ऑफकोर्स शेवटला तर बीच असणार, तर ACB. तर याला म्हणतात करस्पॉन्डन्सी. जर हे नाही घेता आलं तर तुम्ही थेरम्स वगैरे प्रॉब्लेम हे कधीच प्रूव्ह करू शकणार नाहीत किंवा तुम्हाला अडचण जाईल त्यांना प्रूव्ह करायला. ओके, ठीक आहे, करस्पॉन्डन्सी समजलं तुम्हाला. आता साइड्स वरून बघू आपण. जर दोन ट्रायंगल सिमिलर असेल तर आपल्याकडे काय काय आहे, काय काय नाही. तर सगळ्यात पहिले बघा, टेस्ट फॉर सिमिलॅरिटीज. टेस्ट फॉर सिमिलॅरिटीज कसं करायचं? मी सिमिलॅरिटी टेस्ट फॉर सिमिलॅरिटी. बघा, सगळ्यात पहिली टेस्ट. आता बघा, मला दोन ट्रायंगल जर सिमिलर आहे दाखवायचं असेल तर मला सगळंच काही दाखवायला लागेल की ट्रायंगल्स नाही. कोणत्या पण 2 किंवा 3 गोष्टी दाखवा, तुम्हाला ट्रायंगल सिमिलर भेटून जातील. ओके, टेस्ट फॉर सिमिलॅरिटी. चला बघा, सगळ्यात पहिली टेस्ट बघूता, ती आहे यस टेस्ट, साइड टेस्ट. या टेस्ट मध्ये आपण काय करत असतो बघा, व्यवस्थित आहे का? दोन ट्रायंगल घेतलेत मी ABC, दोन ट्रायंगल घेऊता PQR. आता या दोन ट्रायंगल पैकी कोणता अँगल कोणाशी कॉन्ग्रुएंट आहे हे दिलेलं काहीच नाहीये, परंतु काही साइड दिल्यात. बघा, सपोज मला दिली ही 10, ही म्हणू 15 आणि ही म्हणू 20. मल्टिपलच घेतले मी, कोई बात नाही. आणि ऑब्वियस आहे हिचा मल्टिपल हेच घेऊ आपण. हे 30 घेऊ, 45 घेऊ आणि ही 60 घेऊ. जर तुम्ही पाहिलं कोणत्या पण दोन साइडचा रेशो घ्या,
कोणत्या पण, जेणेकरून म्हणजे इझी सिंपल फॉर्मॅटमध्ये भेटला पाहिजे रेशो. एक्झाम्पल मी म्हणत आहे, मी घेतो आहे AB अपॉन रेशो गेलो एबीच्या अपॉन मी घेतो इकडची, ही घेतली मी PQ. या साईडचा रेशो काढा, किती होणार 10/30. तर हे झालं 1/3. हा झाला AB अपॉन PQ चा रेशो. देन नेक्स्ट होता BC अपॉन QR चा रेशो. BC अपॉन QR 59 खाली हे 45. याचा रेशो सुद्धा किती येणार 1/3. 50 1 जा 15 आणि 15 त्याचा 45. नंतर घेऊ आपण AC. नंतर AC अपॉन PR. हा जर रेशो घेतला तुम्ही, हा किती 20/60. 20/60. तर हा पण किती येणार 1/3. जर अशी कंडिशन एखाद्या ट्रायंगल मध्ये दिली असेल, त्यांच्या करस्पॉन्डिंग साइड्सचा रेशो हा सर्व करस्पॉन्डिंग साइडचा रेशो हे इक्वल राहत असेल, तर आपण डायरेक्टली म्हणू शकतो की दिलेले हे जे दोन ट्रायंगल आहेत, दिलेले दोन ट्रायंगल, आता करस्पॉन्डन्सी कशी घ्यायची प्रत्येक, दिलेले जे दोन ट्रायंगल आहेत ABC बघा, हे सिमिलर असतील. दिस इज द साइन ऑफ सिमिलॅरिटी. सिमिलॅरिटी तर साइन आहे सिमिलर टू ट्रायंगल कोणता PQR. बघा कसं हे मॅथ मध्ये कन्सेप्ट शिकवताना कधीही पण एक प्रॉपर वेने जर तुम्हाला कन्सेप्ट समजून घ्यायची असेल, तर आपल्याला या दिलेल्या नॉलेजवर मोर अँड मोर प्रॉब्लेम सॉल्व्ह करावे लागत असतात. दॅट्स वाय तेव्हाच ही काय होती, एक्स्ट्रा डीप मध्ये कन्सेप्ट समजते. ओके, तर अशा प्रकारे आपण म्हणू शकतो की हे दोन ट्रायंगल आता काय झालेत, सिमिलर झालेत. येस, मग सिमिलर झाल्यावर दोन गोष्टी आपल्या समोर दिसतात त्या ट्रायंगलच्या. एक तर यांचे करस्पॉन्डिंग अँगल पण काय होऊन जातात, यांचे करस्पॉन्डिंग अँगल पण काय होऊन जातात, कॉन्ग्रुएंट होऊन जातात. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ओडीला जर साइड्स असतील तर त्या पण काय होऊन जातात, त्या पण कॉन्ग्रुएंट होऊन जातात. ठीक आहे, तर बघा आता नोट करा. ओके, तर हे दोन ट्रायंगल मी कॉन्ग्रुएंट दाखवलेत, सिमिलर दाखवलेत. तर ऍज युजुअल जे काही उरलेलं आहे आता बघा, अँगल A हा कॉन्ग्रुएंट होऊन जाणार कोणाशी, करस्पॉन्डन्सी चेक करायची अँगल P शी. अँगल B हा कॉन्ग्रुएंट होणार कोणाशी, अँगल Q. आणि अँगल C हा कॉन्ग्रुएंट होणार कोणाशी, अँगल R शी. असं जर तुम्ही दाखवलं, दोन ट्रायंगल तुमच्याकडे सिमिलर आणि तुम्ही असं दाखवत आहात, तर यांना म्हणतात करस्पॉन्डिंग angles of similar triangles. आता एवढं मोठं लिहिण्याचा याला एक शॉर्टकट आहे, आपण याला म्हणतो CAST, करस्पॉन्डिंग अँगल्स ऑफ सिमिलर ट्रायंगल. आता हे असं कशामुळे, कारण कधी कधी आपल्याला दोन ट्रायंगल कॉन्ग्रुएंट दिले जाणार आणि डायरेक्ट आपण त्यांचे सांगणार की हा हे करस्पॉन्डिंग अँगल आहेत आणि हे एकमेकांना कॉन्ग्रुएंट आहेत, तर मी हे रिझन यूज करणार. थेरम्स मध्ये वगैरे आपल्याला प्रूफ करताना हे रिझन यूज करायचे आहेत. चला नोट करा, ही झाली पहिली टेस्ट. नाउ वी विल मूव टुवर्ड्स द सेकंड टेस्ट known as SAS टेस्ट. ही खूप इम्पॉर्टंट टेस्ट आहे आणि खूप फायदेशीर टेस्ट आहे. बघा आता काय दिलेलं आहे व्यवस्थित ऐकायचं. मी स्टार्टिंगला काय सांगतो, ट्रायंगल परत तेच आहे ABC. कुणी शिवाय देत असेल तर मला कमेंट मध्ये म्हणणार सर किद्दा ट्रायंगल काढता किद्दा लिहिता. बेटा हे जीवन आहे, मोडा आणि लिहा. व्हेरी क्यूट स्माइल. ही दिली 5, ही दिली 10. एक साईड ठेवली फक्त रॅन्डम साईड ऐका. आणि आता काय झालं, हा अँगल दिला एक, हा अँगल दिला, या अँगलची कॉन्ग्रुएंट दिलाय. काहीतरी असेल म्हणजे 15, 20, 30, 40, 50 काहीतरी मेजरमेंट असणार. ओके, आणि ही एक साईड घेऊ आणि इथे घेऊ. ठीक आहे, सपोज मल्टिपल त्याच्यात. बघा आता एक या ट्रायंगल मध्ये आता मी करस्पॉन्डन्सी कशी घेऊ, व्यवस्थित ऐकायचं. आता मला या साईडचा रेशो या साईड सोबत दाखवायचा आणि या साईडचा रेशो या साईड सोबत दाखवायचा. मधामध्ये हा एक अँगल आहे, दोघांच्या बिटवीन अँगल आहे, लक्षात ठेवा. हे दोघांच्या मधातला अँगल आहे साईडच्या. तर लिहिताना व्यवस्थित असं लिहायचं, इन ट्रायंगल ABC अँड ट्रायंगल. आता कसा घेतला मी ABC, B हा माझा PQR. PRQ नाही घेणार किंवा RQP पण नाही घेणार, कारण की मला या साईडचा रेशो या साईड सोबत आणायचा म्हणून मी असंच घेणार. असं नाव घेऊ शकत, कारण की अँगल पण बदलणार, करस्पॉन्डन्सी पण चेंज होणार. तर काय नाव घेणार मी, PQR. काय दिलेलं आहे सर जे आपल्याला ट्रायंगल मध्ये, मी चेक करणार AB अपॉन नाव बघा PQ 5/10. किती आले 1/2. सेकंड दिले सर जी अँगल B हा कॉन्ग्रुएंट आहे कोणासोबत, अँगल Q सोबत. थर्ड दिलेले काय दिली BC अपॉन QR दिलेली आहे, किती दिलेली आहे
6 डिवायडेड बाय 12 दॅट इज की 1/2. बघा या दोन करस्पॉन्डिंग साईडचा रेशो काय आला, सेम आला का? आणि या दोघांमध्ये कोणाला एक अँगल म्हणून दोन ट्रायंगल ए बी सी हा सिमिलर झाला ट्रायंगल पी क्यू आर सोबत बाय विच टेस्ट? यस टेस्ट. अशा प्रकारे म्हणू शकतो हे दोन ट्रायंगल काय झाले आता सिमिलर. मग ॲज युजल ऑटोमॅटिक या थर्ड साईडचा रेशिओ काय होऊन जाईल, उरलेल्या साईड मध्ये होऊन जाईल. म्हणजेच मी म्हणू शकतो मग माझा ए बी अपॉन पी क्यू इज इक्वल्स टू असणार ए सी अपॉन पी आरच्या. कशामुळे? कारण की दोन ट्रायंगल आता सिमिलर झाले. असं जर तुम्हाला सांगायचं असेल तर त्यासाठी आपण एक यूज करतो करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ सिमिलर ट्रायंगल. जसे करस्पॉन्डिंग अँगल होते ना, तसंच काय रिझन यूज केलं मी, करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ सिमिलर ट्रायंगल. आणि कोणकोणते अँगल इक्वल झालेत? ऑफकोर्स हा एक अँगल इक्वल झाला, अँगल हा इक्वल झाला कोणाशी, अँगल पी सी. आणि अँगल सी हा इक्वल झाला अँगल आर सी. तर याला आपण रिझन देताना काय म्हणणार मग आता परत, CAST. कारण की आपण ऑलरेडी प्रूफ केलंय की दोन ट्रायंगल सिमिलर आहेत, तर उरलेल्या गोष्टी ऑटोमॅटिक प्रूफ मध्ये येणार की हा तेवढं ऑलरेडी प्रूव्ह झाल्यात की ती अशी अशी गोष्ट आहे, किंवा सॉरी ती असे दोन इक्वल आहेत. म्हणजे सी हा इक्वल झाला कोणाशी, आर शी. ओके, समजल्या मित्र हो टेस्ट. आय होप तुम्हाला समजल्या असतील. आता आपण याच्यावरती करूता क्वेश्चन सॉल्व. येस मित्र, क्वेश्चन सॉल्व. बरोबर, जय महेश मध्ये. हो, लिहून घेतलं का तुम्ही? लिहून घ्या. चला बघू क्वेश्चन्स. मी उघडून ठेवले होते फाईल. विवादाचा क्वेश्चन स्टार्ट करू. सगळ्यात पहिला ठळक बोर्डवर दिलेला आहे, दिसत आहे तुम्हाला. चांगला नसेल, दिसत नसेल तर पुस्तक उघडून बसा, तो दिसेल तुम्हाला चांगला. बघा फर्स्ट क्वेश्चन, सोल्युशन लिहून टाकतो इथं पहिल्या क्वेश्चनचं. सोल्युशन. डे बाय डे माझं अक्षर खूप सुंदर होत चाललेलं आहे. वाव. इन द फिगर 1.5 कडे 1.55 हा ही दिलेली डायग्राम आहे. ए बी सी अँगल दिलाय. स्टेंड टू ट्रायंगल सिमिलर बाय विच टेस्ट. हा दिलेले कोणते ट्रायंगल नाही, टेस्ट नाही ट्रायंगल सिमिलर आहे ते सांगितलेलं आहे. ठीक आहे, बघू ता. आणि मी जे टेस्ट सांगितली का, ॲज युजल मी विसरलो, एक टेस्ट तर राहिलीच. असं होते आणि शिकवताना असं व्हायलाच पाहिजे, नाही तर त्याला शिकवणं काय म्हणायचं. बघा एक टेस्ट विसरलोच मी, आणि तीच टेस्ट सगळ्यात पहिले क्वेश्चन मध्ये यूज व्हायली. असं कसं राव, असं कसं. तर एक थर्ड टेस्ट आहे आपली सिमिलॅरिटी. थर्ड टेस्ट आहे ए टेस्ट. बस कोणत्याही दोन ट्रायंगल मध्ये जर तुम्हाला दोन अँगल कॉंग्रंट दिले असतील, दोन ट्रायंगल्स मध्ये जर दोन अँगल करस्पॉन्डिंग कॉंग्रंट असतील, भले ते कुठे दिलेले असतील, कुठे म्हणजे काय ट्रायंगल मध्ये असणार ना, बघा दिलेले असतील तर आपण म्हणू शकतो की ते दोन ट्रायंगल काय आहेत, सिमिलर आहेत. एक्झाम्पल हेच ट्रायंगल, हा अँगल कॉंग्रंट दिला गुरुजी या अँगल सोबत, आणि हा कॉंग्रंट दिला त्यासोबत, झाले. दोन अँगल दिलेले आहेत बघा, फक्त दोन. याचा इक्वल आहे याच्याशी, आणि हा अँगल इक्वल आहे याच्याशी. सपोज मी म्हणलं हा 30 असेल तर हा पण किती असणार 30, आणि हा 40 असेल तर हा पण किती असणार 40. जस्ट फॉर एक्झाम्पल. हा तर 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 अरे यार हे काय होत राहिले. तर मग हे दोन ट्रायंगल सिमिलर झाले का? याचा अर्थ हो झालेत, सिमिलर झालेत. कसं बघा, हा आता परत करस्पॉन्डन्सी आली. ते कशी करस्पॉन्डन्सी घ्यायची? परत तेच, हा बी ला क्यू ला सिमिलर आहे, तुम्ही क्यू पासून सुरू करू शकता, असं काय नाही. इन ट्रायंगल मी म्हणलं बी, सी ए म्हणलं BCA. अँड आता इकडे ट्रायंगल घेताना नाव व्यवस्थित बघायचं. बी हा कोणाशी कॉंग्रंट आहे? क्यू सोबत, म्हणून पहिले क्यू, नंतर परत सी कॉंग्रंट कोणाशी होतात? आर, नंतर आर, नंतर ऑटोमॅटिक तर काय रे पी एन त्री असं होते. पी क्यू आर पी. चला काय काय दिलेलं आहे? अँगल बी हा कॉंग्रंट आहे अँगल क्यू सोबत, अँगल अँगल सी हा कॉंग्रंट आहे अँगल आर सोबत. म्हणून झाले मित्र, डायरेक्ट सांगायचे की दोन ट्रायंगल काय झाले, सिमिलर झाले. आडवा एस घेऊन टाकायचं आहे, बघा सिमिलॅरिटी चिन्ह आहे. तर सिमिलर झाला ट्रायंगल कोणासोबत? क्यू आर पी सोबत. तर कोणत्या टेस्टने बाळा झाली? ए टेस्टनं हे दोन ट्रायंगल सिमिलर झाले. तर सरजी हे दोन ट्रायंगल सिमिलर झाले, तर उरलेला एक अँगल कोणता असणार मग? एक हा ऑटोमॅटिक कॉंग्रंट होऊन जाईल पी सोबत. त्याला रिझन काय देणार मग? CAST. आणि साइड्स ऑटोमॅटिक काय होऊन जातील? प्रपोर्शन मध्ये होऊन जाईल. म्हणजे AB अपॉन क्यू आर इज इक्वल्स टू BC अपॉन क्यू आर, नाही PQ. सरकलो पप्पा. PQ BC अपॉन क्यू आर इज इक्वल्स टू AC अपॉन, बघा कसं घ्यायलो मी साईड. इथं जर तुम्ही पाहिलं तर मी AB ला ही AB साईड आधी घेतली, सॉरी बघा AB मी म्हणलं PQ, नंतर काय घेतलं मी BC, नंतर घेतलं QR, आणि आता घ्यायलो मी AC. तर इकडून पण काय घेणार तुम्ही? PR.
डोंट वरी, हे नाव मागं पुढे झाले चालते, साईड नाही व्हायला पाहिजे. ठीक आहे, चला नोट करा ही टेस्ट. चला आता येऊ एक्सरसाइजवर. एक्सरसाइजवर पहिलाच क्वेश्चन त्याच टेस्टवर होता ना, आपण तेच नाही शिकवली. चला तर आता डिस्कस करू क्वेश्चन नंबर फर्स्ट. बघा, ॲज युजल मी तुम्हाला सांगितलं होतं की काही गोष्टींचा टाइम मला खूप कमी असल्यामुळे मी इथल्या इथंच वरच्यावरीच क्वेश्चन सॉल्व्ह करायचा प्रयत्न करेल. ठीक आहे, जास्ती नाही. असं पण तुम्हाला समजेलच, मला एवढी शुअर मी गॅरंटी देतो की क्वेश्चन तुम्हाला समजणार, कारण क्वेश्चन तुमच्या समोर असणार आणि मी सोल्युशन पण इथं साईड बाय साईड येत राहील दोन्ही साईडला. फक्त बघत राहा, क्वेश्चन समजाल, स्टेप वाईज जायचं, कसं नाही काय प्रॉपरली बघू. चला क्वेश्चन नंबर फर्स्ट. कधी पण असा क्वेश्चन नंबर लिहायचा नसेल तर एक्झामला असा क्वेश्चन मार्क द्यायचा, नंतर खाली टाकायचं सोल्युशन टाकल्यानंतर क्वेश्चन सॉल्व्ह करायचा. बघा, इन द गिवन डायग्राम हे विचारलेलं आहे का नाही करस्पॉन्डन्सी प्रॉपरली हे सांगितले आपल्याला, आणि सगळ्यात मोठी गोष्ट सांगितली की हे दोन ट्रायंगल सिमिलर आहेत का नाही पहा. तर ठीक आहे, ते दोन ट्रायंगल मी बरा मोठ्यामध्ये काढतो, जरा तुम्हाला समजले पाहिजे. ओके, हे आहे ए बी आणि सी, हा आहे डी आणि ही आहे ई. तर मित्र हो, हा दिला 75 डिग्री आणि हा पण किती आहे 75 डिग्री. तर सिंपल मला कळत आहे सर जी, हा कॉन्ग्रंट आहे या अँगलला, आणि सिंपल हे कॉमन अँगल आहे. हा काय आहे, कॉमन अँगल आहे. हा सी याचा पण अँगल आहे आणि सी हा ट्रायंगल एबीसीचा पण आहे, म्हणजे सी सीलाच कॉन्ग्रंट आहे. आणि ऑफकोर्स हे कोणाला कॉन्ग्रंट असणार, उरलेल्याला. चला कसं लिहिणार बघा, करस्पॉन्डन्सी लिहायची म्हणजे 1 to 1 करस्पॉन्डन्सी लिहायची. बघा मी सरळ म्हणणार, इन अ ट्रायंगल कोणता, कसं नाव घ्यायचं, ऍज पर युअर विल कसं नाव घ्यायचं. तुम्ही घेतलं सर ABC नाव घेतलं पर्यायाचं, मी कसं नाव घेतलं ABC. अँड ट्रायंगल कसा घ्यायचा, अँड ट्रायंगल पहिले काय घेतला मी ABC. आता मी ABC तर बी कोणाशी कॉन्ग्रंट यायला डी सोबत, आणि सी कोणाशी यायला सी, तर मग सरळ याचं नाव काय घेणार याचं, मग ई येणार पहिले, कारण ई हा ए शी कॉन्ग्रंट आहे. EDC दिसलंय कशामुळं, अँगल बी हा कॉन्ग्रंट आहे अँगल डी सोबत, अँगल सी हा कॉन्ग्रंट अँगल सी. हा, आणि याला रिझन द्यायचं, हे गिवन आहे ऍज पर द डायग्राम, आणि हे दोन कॉमन अँगल आहेत, कॉमन अँगल्स. कोणते कॉमन अँगल्स, असं बॅकग्राऊंडचं कन्सिडर करून हे करा, काही नाही असं समजा, आणि या सोल्युशनला बघा. ठीक आहे, तर म्हणून आपल्या ट्रायंगल ABC हा सिमिलर झाला ट्रायंगल कोणासोबत, EDC सोबत. कोणत्या टेस्टने गुरुजी, ए टेस्टने. मग ए टेस्टने सिमिलर झाल्यामुळे उरलेल्या सगळ्या गोष्टी काय होऊन जातील, ऑटोमॅटिक करस्पॉन्डन्सी मध्ये येऊन जातील. चला म्हणजे सिमिलर होऊन जातील रेशो मध्ये. मग काय म्हणणार मी, देअरफॉर AB अपॉन इकडे काय असणार ED, AB अपॉन ED, नंतर BC अपॉन DC, याच्या इज इक्वल्स टू असणार BC अपॉन DC, नंतरला AC अपॉन कोण असणार EC. ह्याला रिझन द्यायचं करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ सिमिलर ट्रायंगल. कळालं, आणि लास्टला उरलेला अँगल कोणता, अँगल ए हा कॉन्ग्रंट होणार अँगल ई सोबत. रिझन काय असणार, CAST. तर अशा प्रकारे हा पहिला क्वेश्चनचं सोल्युशन होतं, नोट करा. ओके, चलो नेक्स्ट क्वेश्चन. पुढच्या क्वेश्चनला जम्प करू. सेकंड क्वेश्चन बघा काय म्हणतात. सेकंड क्वेश्चन हा दिलेला आहे आपल्याला. सेकंड क्वेश्चन बघा, सेकंड क्वेश्चन काय म्हणत आहे की दोन ह्या साईड दिलेल्या आहेत का, ह्या सिमिलर आहेत का चेक करायचं. चला सेकंड क्वेश्चन नंबर सेकंड चालू आहे आपला सोल्युशन ऍज पर द डायग्राम. आता मी दाखवून झालो तुम्हाला, पण बघा मी काय घेत आहे, इन अ ट्रायंगल PQR अँड ट्रायंगल कोणता घेतो, PQR घेतो, आणि LMN घेतला, आणि याच्यामध्ये मी दाखवणार आहे PQ अपॉन LM. या दोघांचा रेशो चेक करू. PQ किती दिली 6, L किती दिली 3, ते आला 2/1. ठीक आहे, नंतर बघणार मी QR अपॉन MN चा रेशो. QR दिलेली आहे 8, MN दिलेली आहे 4, हे पण आला 2/1. 4 1 जा 4, 4 2 जा 8, 3 1 जा 3, 3 2 जा 6. आणि नंतर चेक करणार मी PR अपॉन कोण LN. तर PR दिलेली आहे 10 आणि ही दिलेली आहे 5, तर 5 1 5 5 2 10, तर हे आलं 2/1. यू कॅन क्लिअरली सी दॅट. बघा हे सगळ्या साईडचा जे रेशो आहे 1/2 1/2 1/2 इक्वल आला, म्हणून ट्रायंगल
पी क्यू आर हे सिमिलर झाला ट्रायंगल कोणासोबत, एल एम एन सोबत. कोणत्या टेस्ट मित्र हो, ए टेस्ट. ऑटोमॅटिक उरलेल्या गोष्टी काय होऊन जातील मग, अँगल पी हा कॉन्ग्रुएंट होऊन जाईल अँगल एल सोबत, अँगल क्यू हा कॉन्ग्रुएंट होऊन जाईल अँगल एम सोबत, अँड अँगल कोणता आर हा कॉन्ग्रुएंट होऊन जाईल अँगल एन सोबत. या सगळ्यांना रिझन काय द्यायचं, CAST करस्पॉन्डिंग अँगल्स ऑफ सिमिलर ट्रायंगल. तर अशा प्रकारे हा सिमिलर दाखवायचा होता, नोट करा. झालं. ओ सॉरी यस टेस्ट ना, सॉरी मित्र गडबडीमध्ये झाल्या. यस टेस्ट ना होत असतील येताना. नोट कराय, कारण की आपण काय घेतलं, साईड घेतली ना, ही बघा, ही साईड घेतली फर्स्ट, ही सेकंड साईड घेतली आणि ही थर्ड साईड घेतली. ओके, नोट करा. नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर थर्ड बुक मध्ये तुमच्यासमोर बुक घेऊन ठेवावं. क्वेश्चन नंबर थर्ड बघायचा. याच्यात दिलेला आहे क्वेश्चन नंबर थर्ड. ऍज शोन इन द फिगर, हे दोन एक पोल दिलेले आहेत जे की परपेंडिक्युलर आहेत रस्त्या ग्राउंडवर, आणि त्या दोन पोलची हाईट दिलेली आहे. चला इथं डायग्राम काढून घेतो, मी ऑलरेडी दिलेलीच आहे डायग्राम. तर ही हाईट दिलेली, एक PR दिलाय पोल आणि एक AC दिलाय पोल. विथ द लेंथ ऑफ द शॅडो, त्यांच्या शॅडो पडलेली आहेत, एक QR पडलेली आहे आणि एक BC. बघा, तर सिंपल सोल्युशन क्वेश्चन नंबर थर्डचं. दोन खंबे आहेत आणि त्यांची शॅडो पडत आहे. एका खंब्याची शॅडो दिली, दुसऱ्याची काढायची आहे. बघा काय म्हणणार आपण, लेट PR is the height of first pole and AC is height of second pole. आता दिलं असेल तर माहिती लिहून घ्यायची. QR is length of shadow of first pole and BC is the length of shadow of second pole. काय काय दिले तर व्हॅल्यू बुक मध्ये डायग्राम मध्ये व्हॅल्यू लिहायची गरज नाही, एवढी माहिती लिहिली. व्हेरी गुड, व्हेरी नाईस. तर सरळ एक गोष्ट लक्षात ठेवा, जर दोन गोष्टी एकमेकांना परपेंडिक्युलर असतील, एखाद्या वस्तूवर परपेंडिक्युलर असतील आणि त्यांचे शॅडो पडत असतील, तर ह्या दोन डायग्राम सरळ काय होऊन गेल्या, सिमिलर. काही राईट अँगल ट्रायंगल करायला येतं, काय फॉर्म करायला येतं, राईट अँगल ट्रायंगल. तर म्हणणार मी देअरफॉर ट्रायंगल PRQ हा सिमिलर असणार, PRQ हा सिमिलर असणार ट्रायंगल ACB ला. मग हे दोन ट्रायंगल जर सिमिलर झाले, त्याच्या करस्पॉन्डिंग साइड्स काय झाल्या मित्र हो, सिमिलर झाली. तर मग मी काय म्हणणार, PR अपॉन AC इज इक्वल्स टू RQ किंवा QR अपॉन CB, तेच BC एकच आहे. चला देअरफॉर PR ची लेंथ दिली 4, AC ची लेंथ दिली 8, QR ची लेंथ दिली 6 आणि BCX काढायची आपल्याला शॅडो. ही शॅडो काढायची, हे पोल आहे, हे पोल पडणार अशी शॅडो, ही शॅडोची लेंथ, ही शॅडो येईल. ठीक आहे, सॉरी ही शॅडो असणार. तर ही आपल्याला X काढायची आहे. ठीक आहे, चला बाकीचे सगळे मेजरमेंट्स लिहून घेतल्यात. छान. 4 1 4, 4 2 8, हे X इकडे, हे 2 तिकडे गेला मल्टिप्लाय मध्ये. तर X इक्वल्स टू 2 इंटू 6. सो देअरफॉर लेंथ किती आली मग, 12 सेंटीमीटर वगैरे काय दिली का नाही, हा मीटर मध्ये दिली. तर लेंथ ऑफ, शेवटी आन्सर सांगायला विसरायचं नाही, लेंथ ऑफ शॅडो ऑफ सेकंड पोल इज 12 मीटर. लेंथ ऑफ शॅडो ऑफ सेकंड पोल इज 12 मीटर. तर अशा प्रकारे क्वेश्चन सॉल्व्ह करायचे, सर नोट करा. नाउ मूव ऑन द क्वेश्चन नंबर 4. क्वेश्चन नंबर 4 सरळ बघा, डायग्राम दिलेली आहे. क्वेश्चन नंबर आय नो, बुक समोर ठेवा, क्वेश्चन तुम्हाला समजेल की काय आहे, कारण आता मी झूम करून तर दाखवू शकत नाही, असा क्वेश्चन आहे. आपल्याला क्वेश्चन नंबर 4 सॉल्व्ह करायचं. प्रूव्ह दॅट ट्रायंगल CPA कॉन्ग्रंट आहे ट्रायंगल CQB सोबत. चला परत तीच गोष्ट, CPA आणि नंतर कोणता सांगितलाय,
सी क्यू बी आणि फाइंड AC, आणि AC पण फाइंड करायची आहे. चला बघा आता क्वेश्चनला कसं सॉल्व्ह करावं तेच परत. क्वेश्चन नंबर 4 क्वेश्चन मार्क सोल्युशन. बघा व्यवस्थित ऐकायचं. AP हा परपेंडिक्युलर आहे BC वर अँड BQ हा परपेंडिक्युलर आहे AC वर. तर मला सांगा अँगल P आणि अँगल Q कॉन्ग्रंट व्हायले, आणि या ट्रायंगल मध्ये C हा एक अँगल कॉमन आहे दोघांसाठी पण. म्हणून मी आता करस्पॉन्डन्सी कशी घेणार, म्हणून म्हणणार मी इन अ ट्रायंगल. व्यवस्थित ऐकायचं आता. मी ट्रायंगल नाव कसं घ्यालो, APC नाव घेतलं. व्यवस्थित ऐकायचं आता. बघा APC नाव घेतलं इन ट्रायंगल APC. APC म्हणा का CPA म्हणा एकच. आता मला सांगा P हा कॉन्ग्रंट Q सोबत आहे, म्हणून मधामध्ये इथं कुठेतरी Q आला पाहिजे. ठीक आहे. C हा शेवटी कॉन्ग्रंट आला C, मग उरला कोणता या ट्रायंगल मध्ये, तर B उरला. तर मग इन ट्रायंगल कोणता, BQC. मी काय नाव घेतलंय बघा, इन ट्रायंगल APC अँड ट्रायंगल BQC. अँगल APC कॉन्ग्रंट दिला अँगल BQC ला. याचं रिझन असणार इच 90. दोघांची जी व्हॅल्यू आहे, दोघांचं जे मेजर आहे किती 90 आहे. आणि अँगल काय आहे ACP हा कॉन्ग्रंट दिलाय बघा. ACP हा दिलाय BCQ ला. हे गिवन आहे. हा कॉमन अँगल आहे दोन्ही ट्रायंगलचा, कॉमन अँगल. म्हणून गुरुजी, म्हणून हे दोन ट्रायंगल काय झाले, सिमिलर झाले. ट्रायंगल APC हा सिमिलर झाला ट्रायंगल कोणासोबत, BQC सोबत. दॅट इज तुम्ही या ट्रायंगलला, दॅट इज या ट्रायंगलला आपण नाव रिव्हर्स करू शकतो. जसं नाव रिव्हर्स केलं तसं तुम्हाला तिकडे करावं लागेल. इकडे घ्यालो आपण ट्रायंगल कोणता, CPA हा सिमिलर झाला C याच्या जागी आधीकडे आला CQB ला. ठीक आहे, CQB ला झालं. हेच पहिलं प्रूफ झालं. आता काय लेन दिलेले आहेत, AP दिली, BQB दिली, BC दिली आणि AC करायचे. ओके चला बघा, याच्यावरूनच करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ सिमिलर ट्रायंगलचा यूज करू. चला इथून काय घेणार मी, देअरफॉर AC अपॉन BC इज इक्वल्स टू AC अपॉन BC इज इक्वल्स टू AC अपॉन BC इज इक्वल्स टू, अजून कोणी दिलेली आहे दुसरी साइड दिलेली AP. हा AP अपॉन इकडे काय घेणार आपण BQ. चला काय काय शोधायचं सर, AC शोधायचे आहे. BC दिली 12 इज इक्वल्स टू AP दिली 7 अपॉन आणि BQ दिली 8. हा याला रिझन द्या गुरु, करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ सिमिलर ट्रायंगल. चला क्रॉस मल्टिप्लिकेशन काटाकाटी करावी. या 12ला तिकडे घेऊन जा. सो देअरफॉर AC बरोबर 7 into 12 अपॉन 8. 4 2 या 4 त्रिकम 12 आणि नंतर 7 त्रिक 21 भागिले 2 गुणाकार करता येईल सर काटाकाटी सिंपली. नंतर 1 बे आणि 0.5 सेंटीमीटर. मीटर काय युनिट आहे का, काहीच नाही. चला ठीक आहे. देअरफॉर AC इज इक्वल्स टू 10.5 युनिट्स एवढं येणार त्याचं मेजरमेंट. ओके, तर असा क्वेश्चन होता. 2 मार्कासाठी असे नॉर्मल क्वेश्चन विचारले जाणार. अदरवाईज बाकीचे हेवी पण क्वेश्चन असतील, तर नोट करा. चला बघा क्वेश्चन नंबर 5. क्वेश्चन नंबर 5 ला डिस्कस करू आपण. क्वेश्चन नंबर 5 दिसायला आता प्रूफचा क्वेश्चन आहे, इझी असणार. क्वेश्चन नंबर 5 मध्ये काय काय दिले ते लिहून घ्यायचं. क्वेश्चन नंबर 5. ओके, आता प्रूफ करताना ह्या गोष्टी करायच्या. सोल्युशन आणि गिवन लिहून द्यायचं. गिवन मध्ये काय काय दिले व्यवस्थित बघा. गिवन मध्ये दिलेली आहे तुम्हाला PQ ही पॅरलल दिलेली आहे SR सोबत. आणि कमेंट मध्ये सांगा जर असं, जर तुम्हाला जर सोल्युशन असेल हवे आहे तर आपल्या बोर्डवर प्रॉपरली वेणं जाईल. माझा वेळ लिहायला क्वेश्चन काय मला बुक घेऊन बघावं लागेल किती चालला तर बघू. की लास्ट एक्सरसाइज मी अशी सोडून प्रॅक्टिस सॉल्व्ह करून देतो. पुढचं जर तुम्ही म्हणत असाल सर नाही आम्हाला बोर्डवरच क्वेश्चन टू क्वेश्चन लाईन टू लाईन सांगा तर मग चालतं. हे पण लाईन टू लाईन सांगायला असं काय नाहीये, पण जर असं माझं इथे इझी होऊन जातं, क्वेश्चन लिहिण्याची गरज नाही पडत. तेच टाइम असतो मित्र हो, बाकी काही नाही. आणि गिवन दिलेलं आहे मित्र हो, जे काही AR आहे AR इज इक्वल्स टू 5 टाइम्स ऑफ AP. दॅट इज आपण याला असं म्हणू शकतो का, AR अपॉन AP इज इक्वल्स टू 5/1. हे गिवन आहे. आणि दुसरं गिवन आहे AS इज इक्वल्स टू 5 टाइम्स ऑफ PQ म्हणजे AS अपॉन 5 इज इक्वल्स टू 1. हे पण गिवन आहे. टू प्रूव्ह करायचं आहे गुरु तुम्हाला, टू प्रूव्ह करायचं आहे सेम
एस आर इज इक्वल्स टू 5 टाइम्स ऑफ कुणाला प्रूव्ह करायचं आहे, पी क्यू ला. कन्स्ट्रक्शन वगैरे करायची गरज नाही, ही डायग्राम आहे, या डायग्रामवर लक्ष द्यायचं. कोऑर्डिनेटर आहे पी क्यू आर एस, त्याच्यामध्ये डायगोनल्स इंटरसेक्ट करत आहेत ॲट पॉईंट ए. चला आता क्वेश्चनला स्टार्ट करू. इतकं येऊन घेतलं, गुड झालं. चला आता गुरुचा प्रूफ. प्रूफ करताना सुरुवातीला प्रूफ लिहायचं असतं. अरे यार काय झालं, प्रूफ करताना सुरुवातीला प्रूफ लिहूता. प्रूफ व्यवस्थित आहे का? आता आपल्याला गिवन काय काय दिलं होतं, ऍज पर दॅट मला जायचं आहे, ठीक आहे ना. आपल्याला दिलं होतं एस अपॉन ए क्यू दिलेलं आहे आणि नंतर एस आर अपॉन पी क्यू दिलेलं आहे. म्हणजे या दोन ट्रायंगल मध्ये करस्पॉन्डन्सी दिलेली आहे. बघा आता मी जर या डायग्रामला जरा असं झूम करून जर तुम्हाला दाखवलं, बघा अजून जर आपण अजून जरा डायग्राम पाहिली, बघा हे तो ट्रायंगल आहे प्रूफचा, सॉरी कोऑर्डिनेटर आहे प्रूफचा. तर मी तुम्हाला सांगत आहे, फक्त समजून घ्या ही गोष्ट. जर तुम्ही करस्पॉन्डिंग चेक करायला, ही पॅरलल दिली का, आणि ही त्यांची ट्रान्सव्हर्सल झाली, तर ही त्यांची ट्रान्सव्हर्सल झाल्यामुळे हा अँगल अल्टरनेट झाला या अँगलला. म्हणजे हा अँगल क्यू कॉन्ग्रुएंट आहे यसला, हे तर वर्टिकली अपोजिट अँगल झाले. आणि हा जर ट्रान्सव्हर्सल घेतली तर हा अँगल कॉन्ग्रुएंट व्हायला या अँगलला, म्हणजे हा पी आहे याच्यासोबत. म्हणजे मला जर करस्पॉन्डन्स दोन ट्रायंगलला जर लिहायचं झालं या, सिंपल मी कसं लिहिणार, कॉमन गोष्ट आहे बघा, व्यवस्थित बघा प्रूफ मध्ये, कसं काय ना व्यवस्थित बघा, कॉमन गोष्ट आहे प्रूफ मध्ये. प्रूफ इन ट्रायंगल, नाव व्यवस्थित आहे का, फक्त नाव. इन ट्रायंगल पहिले घेऊता पी ए क्यू अँड ट्रायंगल कोणता, पी ए क्यू घेतला का. आता मी घेणार आर ए एस. दिसते दोन ट्रायंगल घेतलेले, राईट, करस्पॉन्डन्स घेतलेले आहे आर ए एस, ठीक आहे. तर आपल्याला दिलेलं आहे, व्यवस्थित ऐका, आता इकडून मी सांगतो, आपल्याला दिलेलं आहे ए क्यू अपॉन ए क्यू अपॉन ए एस. ए क्यू अपॉन ए एस गिवन मधून काढू शकतो आपण. ए क्यू अपॉन ए एस जर व्हॅल्यू काढली तुम्ही, ए क्यू अपॉन ए एस, तर ती किती येणार, 1/5. याच्या उलटच करा, ए एस अपॉन ए क्यू किती आहे, 5/1. अँड अँगल कोणता, पी ए क्यू, हा कॉन्ग्रुएंट दिलेला आहे अँगल कोणाला, आर ए एस ला. याचं रिझन काय आहे, वर्टिकली अपोजिट अँगल्स. कोणते, वर्टिकली अपोजिट अँगल्स. आणि अजून एक गोष्ट दिलेली आहे, व्यवस्थित आहे का, नेक्स्ट गोष्ट दिलेली आहे आपल्याला, एपी अपॉन ए आर दिले का, व्यवस्थित आहे का, एपी अपॉन ए आर दिलेले आहे, ते पण किती, 1/5 रेशो सारखा आहे. याचं रिझन आहे गिवन, याचं पण रिझन आहे गिवन. म्हणून हे दोन ट्रायंगल एस ए एस न, देअरफॉर ट्रायंगल पी ए क्यू हे सिमिलर झाला ट्रायंगल कोणासोबत, आर ए एस सोबत. कोणत्या टेस्टनं सरजी, एस ए एस टेस्टनं हे दोन काय झाले, सिमिलर झाले. मग आता हे दोन ट्रायंगल सिमिलर झाले, तर करस्पॉन्डिंग साइड्स कशा असतात, येस प्रमाणात असतात. आता एक एस आर ची घेऊता, मी घेणार, कोणती घेणार, एस आर अपॉन पी क्यू किंवा क्यू पी, एकच. देअरफॉर हा इकडून जावं लागेल ना आपल्याला, पी क्यू अपॉन काय येणार, आर एस इज इक्वल्स टू सुद्धा किती असेल, 1/5. कारण सगळ्यात रेशो सेम आहे. हे कशामुळे घ्यायला आपण, सी एस एस टी करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ सिमिलर ट्रायंगल. ते क्रॉस मल्टिप्लिकेशन करा, तर आर एस बरोबर हे 5 इकडे, हे इकडे 5 टाइम्स ऑफ पी क्यू, हेन्स प्रूफ. हे असा क्वेश्चनला प्रूफ द्यायचं होतं. चला नोट करून घ्या लवकर. शपथ मित्र हो, जसा हा क्वेश्चन वरचा एक्झॅक्ट 5 नंबरचा जसा क्वेश्चन आहे, एक्झॅक्ट 6 नंबरचा पण सेम क्वेश्चन आहे. तुम्हाला हे दोन ट्रायंगल काळजी करू नका, सांगत आहे मी, हे दोन ट्रायंगल तुम्हाला व्यवस्थित ऐका. आता हे दोन ट्रायंगल सी ओ डी, हे दोन ट्रायंगल, हा वरचा ट्रायंगल आणि खालचा ट्रायंगल कोणता, ए ओ बी, हे दोन ट्रायंगल सिमिलर दाखवायचे. कोणत्या टेस्टनं दोन ट्रायंगल सिमिलर आहेत, ए टेस्टनं दोन ट्रायंगल आहेत, वर्टिकली अपोजिट अँगल आणि अल्टरनेट अँगल. कारण की ही पॅरलल दिलेली आहे, हिला ट्रॅपेझियम आहे, कॉमन सेन्स झाले. हे दोन ट्रायंगल सिमिलर, मग यांच्या करस्पॉन्डिंग साइड्स कशा असतील, याच प्रमाणात असतील, तसं तुम्हाला कोण फाइंड करायची, ओडी. बाकी साइड दिल्या असतील तर प्लीज स्वतः मनानं ट्राय करून बघा हा क्वेश्चन, ठीक आहे. चलो नेक्स्ट क्वेश्चन कोणता आहे, 7वा क्वेश्चन.
सातवा क्वेश्चन काय म्हणतं व्यवस्थित ऐका. आता सातवा क्वेश्चन दिलेला आहे तुम्हाला, एक पॅरलेलोग्राम दिलाय एबीसीडीचा पॅरलेलोग्राम दिसला, बुक घेऊन बसा. एबीसीडी पॅरलेलोग्राम आहे. तर याच्यामध्ये एक लाईन काढलेली इंटरसेक्ट करते बाहेर, तर प्रूव्ह दॅट करायचे. ओके, कोई बात नाही. गिवन लिहून ठेवतो मी. गिवन दिलेलं आहे आपल्याला, एबीसीडी क्वाड्रिलॅटरल एबीसीडी इज ए पॅरालिलोग्राम. एबीसीडी काय पॅरलेलोग्राम आहे, बाकीचं काही लिहायची गरज नाही, फक्त गिवन मध्ये सांगणं खूप गरजेचं आहे. ते टू प्रूव्ह एक लिहून घेऊता. काय दिलं टू प्रूव्ह, डीई इंटू बीई इज इक्वल्स टू सीई इंटू टीई. ओके, हे प्रूव्ह करायचंय का, कोई बात नाही. म्हणजे बीई सीडी हे म्हणजे ह्या दोन ट्रायंगलच्या गोष्टी चालू होत्या, या आणि या दोन ट्रायंगलच्या. ए बी सी डी ई आणि हा पॉइंट टी. चला, तर मी सगळं डायग्राम वगैरे आणलेली आहे आणि क्वेश्चन सॉल्व्ह करू. आता प्रूफ स्टार्ट करू. बघा, आता प्रूफ लिहिताना फक्त डायग्रामकडे लक्ष ठेवा व्यवस्थित. मित्र, ही डायग्राम इथं ठेवता सरळ सरळ काय करतो, राईट हँड साईडला घेऊन जातो, जेणेकरून आपल्याला प्रूफ लिहिणं सोपं जाईल. म्हणजे तुम्हाला कळलं की मला सांगायचं काय 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 नाही ते डायग्रामच्या वेळेस. इथून इतकं प्रूफ कसं आलं काय आलं ते व्यवस्थित सांगल्या जाईल माझ्यानं. चला बघा, हे टी आहे पॉईंट, टी आहे, ठीक आहे, हा टी पॉईंट आहे. चला प्रूफ बघा आता, प्रूफ, ठीक आहे. एबीसीडी क्वाड्रिलॅटरल एबीसीडी इज ए पॅरालिलोग्राम. एबीसीडी काय दिलेला आहे, पॅरलेलोग्राम दिलेला आहे, ठीक आहे. एबीसीडी हा पॅरलेलोग्राम आहे, म्हणून अपोजिट साइड्स काय असतात, पॅरलल असतात. अपोजिट काय असतात, पॅरलल असतात. एडी पॅरलल बीसी अँड एबी पॅरलल डीसी. त्याला रिझन आहे अपोजिट साइड्स ऑफ पॅरालिलोग्राम. हे अपोजिट साइड्स आहेत पॅरालिलोग्रामच्या, ठीक आहे. आणि मी हेच याला म्हणू शकतो का असं मित्र, मी एबीच्या ऐवजी डायरेक्ट एटी ही पॅरलल झाली डीसीला. याचं रिझन काय, ए स्लॅश बी स्लॅश टी, कारण की एकाच लाईनवरचे आहेत सगळे पॉईंट्स, दॅट्स वाय ही पूर्ण पॅरलल झाली हिला. अँड आता तुमच्या मानाने तुम्ही काही घेऊ शकता, कोणती ट्रान्सव्हर्सल घेऊ शकता तुम्ही, ही पण ट्रान्सव्हर्सल घ्या किंवा ही पण. तुम्ही सिंपल ही ट्रान्सव्हर्सल घ्यायलो. बघा, बीसी इज दिअर ट्रान्सव्हर्सल. बघा, ह्या दोन लाईन पॅरलल झाल्या, अशा या दोन लाईन पॅरलल झाल्या, आणि इथून एक लाईन चालली अशी. हा पॉईंट बी आहे, हा पॉईंट सी आहे, सपोज हा डी आहे आणि हा इकडचा कुठतरी टी आहे. झालं का व्यवस्थित. अँड बीसी इज देअर ट्रान्सव्हर्सल. सो देअरफॉर व्यवस्थित ऐकावं आता इथं, अँगल बीईटीच्या ऐवजी मी गलत बोललो, बीटीई म्हणायचं होतं मला. अँगल बीटीई दिसला, अँगल बीटीई नाही, ही ट्रान्सफर घेतली तर अँगल टीबीई घ्यायला पाहिजे होतं. सॉरी माय मिस्टेक आहे. अँगल टीबीई हा कॉन्ग्रंट असणार कोणासोबत, बघा, हा अँगल करस्पॉन्डिंग अँगल, सॉरी हा अँगल अल्टरनेट अँगल, याला अल्टरनेट झाला बघा साईडला, म्हणजे याला अल्टरनेट झाला. या दोन पॅरल आहेत ना, ते झाले अल्टरनेट अँगल. म्हणून कसं नाव घ्यायचं, मी अँगल घेतला टीबीई, टीबीई ला घेतलं, तिकडे नाव घेऊ आपण डीसीई. रिझन काय आहे, अल्टरनेट अँगल्स. रिझन काय, अल्टरनेट अँगल. आता हे काय दाखवायची गरज होती, काय नाही. आता सरळ आपल्याला दोन ट्रायंगल प्रूफ करायचे आहेत ना, हा ट्रायंगल पहिला आणि हा दुसरा. दुकाना सिमिलर ट्रायंगल जर प्रूफ केलं तर माझं जरा काम इझी होऊन जाईल, ठीक आहे. चला नोट करा एवढं, नोट करा. आता बघा, आता इथं तेच करस्पॉन्डन्सी घेणं फार गरजेचं आहे. इन अ ट्रायंगल, आता जसं आपण अँगल प्रूफ केला ना, बघा हा अँगल इक्वल आहे याला, आणि हा सी वर्टिकली अपोजिट अँगल इक्वल झाला याला. तर म्हणून मी नाव काय घेणार, हेच नाव ठेवणार मी. इन अ ट्रायंगल टीबीई अँड ट्रायंगल डीसीई. गुड, शेवटी ई आलं. अँगल टीबीई कॉन्ग्रंट झाला अँगल कोणासोबत, डीसीई सोबत. प्रूव्ह केलेलं आहे आपण, फ्रॉम वन पण घेऊ शकतो, पण जाऊ द्या, अल्टरनेट अँगल घेऊन. नंतर परत अँगल
बीईटी हा कॉंग्रंट असताना अँगल कशासोबत बीईटी सीई बघा बीईटी घेतलं तर सीईडी सीईडी याला रिझन असणार वर्टिकली अपोजिट अँगल्स आलं तर ठीक आहे नोट करा गुड वरचं मोडत आहे आम्ही म्हणून हे दोन ट्रायंगल ठेवावं लागतील मला म्हणून हे दोन ट्रायंगल कोणते म्हणून हे दोन ट्रायंगल TBE हा सिमिलर झाला कोणत्या ट्रायंगल सोबत TBE हा सिमिलर झाला DCE सोबत कोणत्या टेस्टनं ए टेस्ट म्हणजे 90% आपण ए टेस्ट यूज करणार आहे प्रत्येक क्वेश्चन मध्ये 90% टेस्ट ए टेस्ट होणार आहे क्वेश्चन मध्ये 90% ठीक आहे चला नोट करा मग आता पुढचं काय होणार म्हणून याच्या करस्पॉन्डिंग साइड्स कशा असतील प्रोपोर्शन मध्ये असतील करस्पॉन्डिंग साइड कशा असतील प्रोपोर्शन मध्ये बीई अपॉन इकडची काय असणार सीई इज इक्वल्स टू टीई अपॉन काय असणार डीई असणार याला रिझन असणार CS ST जर तुम्ही क्रॉस मल्टिप्लिकेशन केली तर हे झालं बीई इंटू डीई इज इक्वल्स टू टीई इंटू सीई दॅट इज जर तुम्ही म्हणला त्यालाच अरेंज केलं तर डीई इंटू बीई इज इक्वल्स टू टीई इंटू सीई तर हे आहे हेन्स प्रूफ ओके नोट करा बघा आता 8व्या क्वेश्चनला बघा 8व्या क्वेश्चन मध्ये जर तुम्ही केअरफुली ऑब्झर्व केलं तर इथं पण सेम तीच कंडिशन आहे काय डिफरन्स दिलेला आहे काय नाही ते व्यवस्थित चेक करा प्रूव्ह करून दाखवायचं आहे आपल्याला क्वेश्चन मध्ये गिवन आहे बघा काय गिवन आहे या दोन कंडिशन दिली आता AP अपॉन CP दिलेली आहे आणि BP अपॉन कोण दिलेली आहे BP अपॉन DP हे दिले या दोघांच्या मधातले दोन अँगल इक्वल व्हायले तर म्हणून दिलेले हे दोन ट्रायंगल कोणत्या टेस्टनं सिमिलर झाले यस टेस्टनं प्लीज करून पहा येऊन जाईल करून पहा ठीक आहे आणि एक लास्टचा क्वेश्चन करू नवा क्वेश्चन क्लिअर करण्यासाठी सुद्धा आपल्याला तिकडेच घ्यावं लागेल ट्रायंगलला या तर मी एडिट करतो नंतर चला आता क्वेश्चन असा आहे या दिलेल्या ट्रायंगलमध्ये ABC ट्रायंगल दिलेला आहे आणि हा अँगल कॉन्ग्रंट आहे कम्प्लीट ए अँगल कॉन्ग्रंट अँगल दिला तरी मी एकदा क्वेश्चनला चेक करतो बघा दिलेला आहे बघा क्वेश्चन मध्ये तुम्हीच बघा बुक मध्ये दिलेला आहे का हा पूर्ण ए कॉन्ग्रंट आहे दिला ठीक आहे बाकीचं सगळं गिव्हनच बाकीचं काय प्रूफच आहे CS² इज इक्वल्स टू CB इंटू डी चला प्रूफ मध्ये बघा आता व्यवस्थित हा क्वेश्चन जरासा तुम्हाला समजूनच घ्यावा लागेल कारण छान क्वेश्चन आहे आणि जरा कन्फ्युजिंग क्वेश्चन आहे काय अवघड नाही सरळ बघा की कोणकोणते अँगल दिलेले आहेत तुम्हाला आणि प्रूफ करायचं CS² इज इक्वल्स टू म्हणजे परत ते दोन ट्रायंगल घ्यायचे मोठा ABC आणि हा इकडचा एक ट्रायंगल घ्यायचा आहे ओके आता दोन्ही याच्यामध्ये बघा हा C कॉमन अँगल याला या ट्रायंगल मध्ये पण आणि या मोठ्या ट्रायंगल मध्ये पण गॉट इट चला बघा इन अ ट्रायंगल आता करस्पॉन्डन्सी घेणं तेच तर चॅलेंजिंग आहे सरची इन अ ट्रायंगल व्यवस्थित ऐकायचं मी काय नाव घ्यायलो मी जर नाव घेतलं ABC मोठ्या ट्रायंगलचं तर मला सांगा माझा ए अँगल कोणत्या अँगल सोबत या ट्रायंगलच्या दुसऱ्या ADCच्या कोणत्या अँगल सोबत कॉमन व्हायला व्हेरी गुड डी सोबत इन अ ट्रायंगल काय म्हणणार मी डी नंतर बघा नंतर आता सॉरी ए हा कॉमन डी नंतर कॉमन अँगल C आला नंतर काय घ्यावं लागेल मला ऑफकोर्स ए घ्यावं लागेल नंतर घ्यावं लागेल इथं ए आणि लास्टला काय कॉमन अँगल C नंतर कॉमन झाला कोणासोबत C सोबत ठीक आहे व्यवस्थित बघा अँगल तेच BAC कॉन्ग्रंट आहे अँगल ADC सोबत हे गिव्हनच आहे ऑलरेडी गिव्हन आहे आणि अँगल कॉमन अँगल ACB कॉमन अँगल ACB गेला तर काय होणार DCA होणार याचं रिझन असणार कॉमन अँगल म्हणून सरजी हे दोन ट्रायंगल कोणते ट्रायंगल ABC हा सिमिलर झाला ट्रायंगल कोणासोबत DAC सोबत रिझन आहे बाळा AA टेस्ट कोणती AA टेस्ट खूपच घाणाक्षर आले कोई बात नाही म्हणून याच्या करस्पॉन्डिंग साइड्स काय झाल्या आता करस्पॉन्डिंग साइड्स AC अपॉन तिकडे झाली DC इज इक्वल्स टू आता हे BC अपॉन तिकडे झाली AC ठीक आहे क्रॉस मल्टिप्लिकेशन करावं गुरुजी तर AC गुणिले AC इज इक्वल्स टू DC गुणिले BC याला रिझन द्यायचं राहिले करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ सिमिलर ट्रायंगल AC इंटू AC काय झालं बघा
AC चा स्क्वेअर झाला आणि यालाच अरेंज केलं तर या BC लाच काय लिहू शकतो मी CB इंटू DC लिहू शकतो. दॅट इज AC ला काय लिहू शकतो आपण दॅट इज AC लाच काय करू शकतो CA स्क्वेअर इज इक्वल्स टू CB इंटू DC हेन्स प्रूव्ड. अशा प्रकारे क्वेश्चन सॉल्व्ह करायचे. तर हे होतं सगळं काही या चॅप्टर मध्ये सगळं काही एक्सरसाइज मध्ये किंवा प्रॅक्टिस सेट मध्ये मी सॉल्व्ह केलं. बाकीचं आपण नेक्स्ट पार्ट मध्ये बघू त्याची कन्सेप्ट प्लस एक्सरसाइज.